ठाणे पोस्ट ऑफिस आणि ठाणे महानगरपालिकेने प्लास्टिक बंदी आणि स्वच्छता मोहीम रॅलीचं आयोजन केलं होतं, ज्या अंतर्गत लोकांना प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी आणि पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी नाटकाद्वारे प्रेरित करण्यात आले आणि स्वच्छतेची शपथही घेण्यात आली। ठाण्यातील मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शेकडो पोस्टमॅन, स्वच्छता कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी या रॅलीत सहभाग घेतलाय। हा उपक्रम भारताच्या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग आहे, जे सिंगल यूज प्लास्टिक वर बंदी घालून आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचे नियम कडक करून भारताला प्लास्टिक मुक्त करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत। पथनाट्य सादर करताना प्लास्टिक किती हानिकारक आहे हे दाखवण्यासाठी प्रत्येकाने कापडी पिशव्या वापरल्या पाहिजेत आणि रस्त्यावर कचरा टाकू नये असा संदेश देण्यात आलाय। यावेळी ठाणे महानगरपालिका उपायुक्त प्रशांत रोडे, नवी मुंबई पोस्टल हेड डॉक्टर अभिषेक इस्के, ठाणे पोस्टलचे हेड नरेंद्र बाबू उपस्थित होते। 2014 पासून मान्य पंतप्रधान महोदयांच्या सूचनेनुसार त्यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभर स्वच्छता ही सेवा ही मोहीम राबवण्यात येत आहे। आता हा जो 15 आहे 17 सप्टेंबर पासून तर 2 ऑक्टोबर पर्यंत यामध्ये स्वच्छतेचे विविध उपक्रम महानगरपालिकेमार्फत घेण्यात येत आहेत। तथापि आज अतिशय एक अनोखा आणि महत्त्वाचा दिवस आहे की आजच्या दिवशी ठाणे शहरामध्ये पोस्ट विभागाच्या मार्फत एक स्वच्छतेची मोहीम या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे। या मोहिमेमध्ये पोस्ट विभागाचे सन्मान्य ज्येष्ठ अधिकारी, कर्मचारी सगळेच उपस्थित आहेत आणि ठाणे शहराला या विभागामार्फत एक स्वच्छतेचा संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे। आपल्याला माहिती आहे की स्वच्छता जर शहराची ठेवायची असेल तर जनसहभाग, लोकसहभाग हा फार महत्त्वाचा असतो आणि पोस्ट डिपार्टमेंट हे शहरामध्ये प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचं काम हे करत असते। आज आपण पोस्ट विभागाच्या मार्फत आमच्यासोबत स्वच्छता मोहीम या मासुंदा तलावपाळीवरती आयोजित करण्यात आली आहे। मी पोस्ट विभागाचं, त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। नागरिकांना काय आव्हान? नागरिकांना आम्ही वारंवार आवाहन करत असतो की कचरा हा बाहेर कुठेही न टाकता स्वतःच्या घरी आपण ॲट सोर्स सेग्रिगेशन जे म्हणत असतो की स्वच्छता करताना कचरा जो निर्माण होतो तो कचरा, ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळा ठेवावा आणि तो कचरा वेगवेगळ्या स्वरूपातच आमच्या कर्मचाऱ्यांकडे द्यावा, जेणेकरून ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून आपल्याला त्याची खत निर्मिती करता येईल आणि सुका कचरा जो असतो त्यापासून रिसायकलिंग असेल किंवा वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करता येऊ शकते, जेणेकरून पर्यावरणाचं आपल्याला संवर्धन करणं शक्य होणार आहे। I am Narendra Babu. I am Senior Superintendent of Post Offices, Thane Postal Division, under Navi Mumbai region, Maharashtra Circle. As per the directions from Government of India and directives from our Chief Postmaster General, Honorable Chief Postmaster General Amitabh Singh sir, and Honorable Postmaster General Suchita Joshi madam, and Simran Kaur madam, DPS headquarter, and our guide, our Director Postal Services Navi Mumbai region, Dr. Abhijit Ichke sir's guidance. Today we are in association with Thane Municipal Corporation and as well as Thane Police Authorities. We are organizing a Swachhatotsav rally here to eradicate all the single-use plastic from the society to help to protect the environment. And I really thank all my postal fraternity of Thane Postal Division and all the municipal karmachari as well as additional commissioner municipality, collector sir, and all the police authorities of Thane district, and for their cooperation and their support in organizing this rally, as well as no plastic campaign in Thane municipal market. And we are sure we have worked towards a social cause, and we are successful in passing the message among the members of public to eradicate the single use plastic to protect our environment. Thank you very much. Use the cloth bag. Yeah, today as part of this campaign we are distributing the cotton bags
with no plastic message printed on it to all the vendors of Thane Municipal Market. At least today we are trying to maintain a no plastic day in Thane Municipal Market, and all the vendors are also very happy to have the bags, and all the customers who are visiting, they are also very happy to have these cotton bags, and they are appreciating the initiative of Department of Post and Thane Postal Division. Thank you. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित दिलीपराव इचके, डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस नवी मुंबई रिजन. आज भारतीय डाक विभाग ठाणे डिव्हिजन आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छोत्सव हा जो भारतीय सरकारचा स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने जो कार्यक्रम चाललेला आहे त्याचाच एक भाग म्हणून नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावरती एक नो प्लास्टिक कॅम्पेन हे ठाणे डाक विभागाने आयोजित केलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये त्याच्यामध्ये स्ट्रीट प्ले असेल, रॅली असेल, किंवा अगदी मार्केटमध्ये जे वेंडर्स आहेत त्यांच्याशी इंटरॅक्शन करून त्यांना प्लास्टिकच्या वापरापासून कसं रोखायचं या संदर्भाचं मार्गदर्शन, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण प्लॅन केलेल्या आहेत. आणि या सगळ्याचा हेतू शेवटी हा आहे की सामान्य लोकांमध्ये याच्यामध्ये जनजागृती होण्याची गरज आहे. महापालिका आणि इतर प्रशासन हे त्यांचं रेग्युलेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांचं 100% काम करत आहे, परंतु लोकांनीही याच्यामध्ये कुठेतरी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करून कमीत कमी प्लास्टिकचा वापर करण्याची गरज आहे. यासाठी हा डाक विभागाचा एक छोटासा प्रयत्न आहे.